मी शेजारील नरेगावचा माजी सरपंच. आमच्या इथं जवळजवळ कात्रज बोगदा ते नवलेज ब्रिज ही अपघाताची मालिका काही संपता संपेना. मध्ये थोडासा जरा हायवेवाल्यांनी स्पीड ब्रेकर वगैरे हे केला असताना थोडं कमी प्रमाणात झालं होतं, पण ते काही तात्पुरती मला वाटतं ती मलमपट्टी. हा कात्रज बोगदा ते वारजापर्यंत हा तीव्र उतार असल्यामुळे तिथे हा उतार काढून पुलाचीच योजना करणे गरजेचं आहे. ही मागणी आम्ही वेळोवेळी केलेली, आंदोलन केली. अनेक लोकांची प्रशासन लक्ष देताना अजून काही लक्ष देईना, कारण ही अपघाताची मालिका काही संपता संपेना. आमचं हे नरेगाव व शेजारी परिसर अक्षरशः भयभीत झालेलं आहे, कारण इथला असणारा अपघात हा अतिशय भयानक असतो. जवळजवळ स्वामीनारायण ते नवले ब्रिजच्या जवळजवळ गावगाडा हॉटेलच्या शेजारपर्यंत हा संपूर्ण परिसर अपघातानी आणि आता येणाऱ्या त्या ट्रकनी ज्या काही गाड्या उडवल्यात त्यांची संख्या सांगता येणार, मृतांची संख्या, जखमीची संख्या. ज्यावेळी आता प्रत्यक्ष पाहणी करून किती लोकांचे मृत्यू झालेले, जखमी झालेले सांगतात, तरी पण केंद्र सरकार व राज्य सरकारला आग्रहाची व कळकळीची विनंती की हा अपघात स्पॉट एकदाचा पूर्णचा नाहीसा करून रस्त्याची ही जी पुलाची मागणी ही तातडी करून हा अपघाताची मागणी संपव अशी मी ग्रामस्थांच्या वतीने या भागाच्या वतीने आपल्याला एक विनंती करतो. आता आपण पाहिलं तर आपले नरेगावातील सरपंच आहेत, त्यांनी आपल्याला दिलेली माहिती आतापर्यंत मृत्यांचा आकडा आपल्यापर्यंत समोर आलेला नाही अद्याप. आता इथून पुढे येणारा आकडा आणि त्यात ही होणारी जी मालिका ही सतत चालू राहते.